हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सिव्हिल मास्टर्स चॅनल. तर आता आपण आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं की टनेलिंगचे पूर्ण ज्या डेफिनेशन किंवा तुमच्या ज्या नोट्स आहेत त्या पूर्ण कव्हर केलेल्या आहेत. आता या लेक्चरमध्ये आपण पाहूया की प्रिव्हियस इयर 2016 ते 2019मध्ये एम पी एस सीला कोणकोणते क्वेश्चन विचारले होते. तर एम पी एस सीला साधारणपणे या दरवर्षी ॲव्हरेज 9 क्वेश्चन विचारलेत, म्हणजे टोटल 36 क्वेश्चन आहेत. तर आपण 36 क्वेश्चन पाहूया, कारण आपल्याला माहिती आहे कोणतीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या आणि स्पेशली एम पी एस सीमध्ये क्वेश्चन्स हे मॅक्सिमम रिपीट होतात. रिपीट क्वेश्चन होत असल्यामुळे ते आपण त्याचा अभ्यास आणि ॲनालिसिस करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं आणि कदाचित त्यातला एखादा क्वेश्चन येऊ पण शकेल. आता तुम्हाला पुढच्या क्वेश्चन्सवरून वाटेल की काही क्वेश्चन हे काही वर्षी रिपीट झालेले आहेत, त्यामुळे 2020ला यामधील एक तरी क्वेश्चन रिपीट होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. त्यामुळे आपण हे क्वेश्चन्स पाहूया. तो पहिला आहे एम पी एस सी 2016ला, पिकअप द एक्सप्लोसिव्ह दॅट इज यूज्ड फॉर टनेलिंग इन सॉफ्ट रॉक. टनेलिंग इन सॉफ्ट रॉकसाठी कोणता एक्सप्लोसिव्ह यूज करतो आपण? तर टनेलिंग इन सॉफ्ट रॉकसाठी कोणता यूज करतो? ऑप्शन आहेत स्पेशल जेलेटाईन, ब्लास्टिंग जेलेटाईन, अमोनिया डायनामाइट और सेमी जेलेटाईन. तर आपल्याला माहिती आहे की मी माझ्या सेकंड लेक्चरमध्ये सांगितलं होतं की थर्ड लेक्चरमध्ये सांगितलं होतं की टनेलिंग इन सॉफ्ट रॉकसाठी आपण अमोनिया डायनामाइट यूज करतो. तर इथे पहा, सोल्युशन म्हणजे अमोनिया डायनामाइट. तर ब्लास्टिंग टाईप ऑफ एक्सप्लोजिव्ह कोणकोणते आहेत? तर टाईप ऑफ एक्सप्लोजिव्ह आहेत स्ट्रेट डायनामाइट, अमोनिया डायनामाइट, अमोनिया जेलेटाईन अँड सेमी जेलेटाईन. तर स्ट्रेट डायनामाइट आपण कुठे? नॉट यूज्ड फॉर टनेलिंग इन रॉक्स. अमोनिया डायनामाइट सॉफ्ट रॉक, दॅट इज आवर आन्सर. अमोनिया जेलेटाईन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर आणि सेमी जेलेटाईन बेटर दॅन अमोनिया जेलेटाईन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. दीज आर द थिंग्स दॅट वी नीड टू अंडरस्टँड दॅट हे 4 एक्सप्लोजिव्ज आहेत आणि ते जे 4 एक्सप्लोजिव्हचे 4 जे युसेज आहेत किंवा ते कुठे यूज करतात ते इम्पॉर्टंट आहे, कारण अशाच गोष्टी ते एम पी एस सीमध्ये तुम्हाला विचारतील. तर आन्सर आहे आपलं अमोनिया डायनामाइट. पहिला क्वेश्चन हा इझी होता. नेक्स्ट आहे विच वन ऑफ द फॉलोइंग टनेलिंग मेथड इज यूज्ड फॉर लेईंग अंडरग्राउंड सीवर. कोणता टनेलिंगची जी मेथड आहे ती अंडरग्राउंड सीवरसाठी यूज करतो? तर आपल्याला माहिती आहे अंडरग्राउंड सीवर म्हणलं की आर्मी मेथड, दॅट इज द केस मेथड. सो आन्सर विल बी आर्मी मेथड. आन्सर इज 3. तर आता आज आपण सोल्युशन पाहूया. सोल्युशन काय आहे? आर्मी मेथड और केस मेथड कशासाठी आपण यूज करतो? फॉर लेईंग अंडरग्राउंड सीवरसाठी. दॅट इज द आन्सर. सोपे क्वेश्चन आहेत बघा, किती इझी क्वेश्चन विचारतात एम पी एस सीला. डायरेक्टली क्वेश्चन विचारतात, असं काही फिरवून क्वेश्चन विचारत नाहीत. त्यामुळे टनेलिंगचा अभ्यास करणं आणि त्यामध्ये आपण मॅक्सिमम मार्क्ससुद्धा मिळू शकतो. आणि काय होतं असं, जास्त बाकीचे जे विद्यार्थी आहेत ते सॉईल, एफ एम किंवा ते त्यांचं एन्व्हायरमेंट यावर जास्त लक्ष देतात आणि हे छोटे छोटे सब्जेक्ट आहेत जसे टनेलिंग, ब्रिज, इस्टिमेशन अँड कॉस्टिंग याकडे कमी लक्ष देतात. तर एम पी एस सीला असं चालत नाही, कारण एम पी एस सीला प्रत्येक सब्जेक्टला इक्वल वेटेज दिलेलं आहे. त्यामुळे आपण अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जसा आपण सॉईलचा अभ्यास करतो तसाच आपल्याला टनेलिंगचा पण अभ्यास करावा लागेल आणि इथे मार्क मिळवणं एकदम सोपं आहे. नेक्स्ट काय आहे? नेक्स्ट आहे टू अटेंड द रिक्वायर्ड शेप ऑफ टनेल वी यूज. काय आपण यूज करतो? ट्रिमर्स. तर रिक्वायर्ड शेप ऑफ टनेल अचीव करण्यासाठी आपण यूज करतो ट्रिमर्स. मी एका लेक्चरमध्ये तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलेलं आहे की ट्रिमर हे आपण यूज करतो शेप ऑफ टनेल अचीव करण्यासाठी. तर इथे सोल्युशनमध्ये पण लिहिलेलं आहे की टू अटेंड द रिक्वायर्ड शेप ऑफ टनेल आपण ट्रिमरचा यूज करतो. सिम्पल क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे. आता या लेक्चरची जी PDF आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देणार आहे,
त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि तिथे मी PDF अपलोड करेन. ही इम्पॉर्टंट PDF आहे, कारण यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स तर भेटतीलच प्रिव्हियस इयरचे, पण सोल्युशन्स पण भेटतील. सोल्युशनमध्ये पण तुम्हाला भरपूर माहिती भेटेल की बाकीच्या मेथड कोणत्या आहेत, किंवा एखादी निडल बीम मेथड असेल तर त्याचे बाकीचे जे काय आहेत युसेज वगैरे ते भेटतील. सोल्युशन पण खूप महत्त्वाचे आहेत. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द फॉर द इनिशियल सर्वे ऑफ टनेल फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज आर इन्वॉल्व्ड. कोणकोणत्या? मार्किंग टनेल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर्स ऑन द ग्राउंड. सेकंड आहे मार्किंग टनेल ऑब्लिगेटरी पॉईंट्स ऑन द टोपोग्राफिकल मॅप, ड्रायविंग लाईन्स बिटवीन द फिक्स्ड ऑब्लिगेटरी पॉईंट्स अँड द प्रिलिमिनरी सेटिंग ऑफ द टोपोग्राफिकल सर्वे ऑफ इंडियन मॅप. तर आपल्याला करेक्ट सिक्वेन्स सांगायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही कोणताही कशाचाही सर्वे करा, हायवेचा करा, रेल्वेचा करा, ब्रिजचा करा किंवा टनेलचा करा, पहिली जी इम्पॉर्टंट स्टेज असते ती प्रिलिमिनरी सेटिंग असते, म्हणजे पहिलं D. आता जेव्हा आपण प्रिलिमिनरी सेटिंग करतो नंतर काय करतो? ऑब्लिगेटरी पॉईंट्स मार्क करतो, म्हणजे B. इथे बघा तुम्हाला डायरेक्टच D पहिलं ऑप्शन आहे, ह्यावरूनच कळेल की तिसरं ऑप्शन करेक्ट आहे. मार्किंग ऑब्लिगेटरी पॉईंट्स ते मार्क केले, मग ते काय करतो आपण? ते जॉईन करतो. कसं जॉईन करतो? बाय ड्रायविंग लाईन्स, त्यामुळे C. आणि शेवटला काय करतो? मार्किंग पोर्टल पॉईंट्स विथ कॉन्क्रीट पिलर्स ऑन द ग्राउंड, दॅट इज A. तर काय येईल? DBCA. मी माझ्या नोट्समध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की सर्वे ऑफ टनेल करताना कोणकोणते सिक्वेन्स आहेत. तोच क्वेश्चन आहे, पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला लेक्चर सिरीज जर पाहिजे असेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येकाची लिंक देईल, प्रत्येक लेक्चरची. आपण टनेलिंगसाठी 6 लेक्चर घेतलेले आहेत आणि 6 लेक्चरमध्ये संपूर्ण आपला कोर्स झालेला आहे. तर ते लेक्चरसुद्धा तुम्ही पाहू शकता तुमच्या रेफरन्ससाठी. हे आहेच, हे सोल्युशन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ D इज द डायमीटर ऑफ टनेल इन मीटर्स देन द थिकनेस ऑफ लाइनिंग इन mm ॲज पर द इम्पेरिकल फॉर्म्युला इज गिवन बाय. तर तुम्हाला थिकनेस ऑफ लाइनिंगचा इम्पेरिकल फॉर्म्युला विचारला आहे. तर आपल्याला माहिती आहे की थिकनेस ऑफ लाइनिंगचा इम्पेरिकल फॉर्म्युला काय असतो? थिकनेस ऑफ लाइनिंगचा इम्पेरिकल फॉर्म्युला असतो T = 82D. मी तुम्हाला सांगितलं होतं T हे mm मध्ये असतं आणि D डायमीटर ऑफ टनेल मीटरमध्ये. तर ऑप्शन 2 येईल. इम्पेरिकल फॉर्म्युला साधा बेसिक इम्पेरिकल फॉर्म्युला विचारला आहे, तर थिकनेस ऑफ लाइनिंगसाठी इम्पेरिकल फॉर्म्युला काय येईल? T = 82D, in which thickness is in mm and D is in diameter. D is in meter, which is the diameter of the tunnel. इथे पण त्याचं सोल्युशन आहे. थिकनेस ऑफ लाइनिंग = 82D, विच इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 230 mm. हे गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे मी सोल्युशन दिलेलं आहे इथं. 230 mm मिनिमम थिकनेस ऑफ लाइनिंग असते. 230 mm. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की जर तुम्हाला डायमीटर समजा त्यांनी 2 मीटर दिलं असतं, लेट्स से त्यांनी 2 मीटर तुम्हाला डायमीटर दिलेलं आहे, मग काय येईल व्हॅल्यू? 82 × 2 164 येईल. आणि आपल्याला माहिती आहे इट शुड बी ग्रेटर दॅन 230 mm पेक्षा जास्त पाहिजे. तर आन्सर काय लिहिचाल? आन्सर शुड बी 230 mm. कारण आपल्याला मिनिमम 230 काही केलं तरी प्रोव्हाइड करायची म्हणजे करायचीच आहे. ओके, तर थिकनेस ऑफ लाइनिंगचा इम्पेरिकल फॉर्म्युला आहे 82D. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, 6वा क्वेश्चन. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ डस्ट पार्टिकल ऑफ साइज 0.5 to 5 micron ॲडजसंट टू वर्किंग फेस शुड नॉट बी मोर दॅन. हा पण क्वेश्चन मी घेतलेला आहे, नोट म्हणून मी लिहून दिलेला आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ डस्ट पार्टिकल ऑफ साइज 0.5 to
5 मायक्रोमीटर शुड नॉट बी मोर दॅन 450 पार्टिकल्स पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हे 0.5 to 5 मायक्रोमीटर जे डस्ट पार्टिकल्स आहेत ह्याची साईज 450 पार्टिकलपेक्षा जास्त नसली पाहिजे. सोल्युशन 1. आन्सर विल बी 1. हे तेच आहे. नेक्स्ट आहे फॉर हायवेज टनेलिंग इज प्रेफर्ड इफ ओपन कट एक्सीड्स. फर्स्ट लेक्चरमध्ये लिहून दिलेलं आहे की टनेलिंग आपण कधी प्रेफर करतो. आपण लिहून दिलेलं आहे की ओपन कट इकॉनॉमिकल आहे. कधी इकॉनॉमिकल आहे टनेलिंगपेक्षा? इफ डेप्थ, जर डेप्थ 18 ते 20 मीटरपेक्षा कमी असेल. म्हणजेच काय, त्याच्यापेक्षा कमी डेप्थला आपण ओपन कट यूज करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त जर गेली तर टनेलिंग यूज करतो. तर 18 ते 20 मीटर. तर इथं आपल्याला ऑप्शनमध्ये काय आहे, 18 ते 20 आहे, त्यामुळं 20 मीटर. तर लक्षात ठेवा 18 to 20 मीटर. आता काही ज्या ऑनलाईन म्हणजे क्वेश्चन पेपर आहेत त्यामध्ये त्यांनी आन्सर 15 मीटर दिलेलं आहे, पण ते 15 मीटर रॉंग आन्सर आहे. आन्सर विल बी द 20 मीटर डेप्थ. आणि MPSCनं पण सुरुवातीला ते रॉंग आन्सर दिलं होतं, पण नंतर त्यांनी तो क्वेश्चन करेक्ट केला आहे. दॅट इज द आन्सर विल बी 20 मीटर डेप्थ. बघा, ओपन कट इज इकॉनॉमिकल दॅन टनेलिंग फॉर डेप्थ लेस दॅन 18 to 20 मीटर. सिम्पल. ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नाव द नेक्स्ट क्वेश्चन. इन कंप्रेस्ड एअर टनेलिंग द व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर प्रोव्हाइडेड. फ्री एअर किती प्रोव्हाइड करतो? एअर प्रोव्हाइड करतो आपण कंप्रेस्ड एअर टनेलिंग. कंप्रेस्ड एअर टनेलिंग म्हणजे काय, आपण ती क्ले सॉईलमध्ये यूज करतो. तर तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर विचारले. व्हॉल्यूम ऑफ फ्री एअर कसं काढायचं आपण, मी तुम्हाला सांगितलं होतं. अमाऊंट ऑफ फ्री एअर किती असते? 2 व्हॅल्यू आहेत. एक तर 6 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर मिनिट, ही एक व्हॅल्यू आहे. आणि दुसरी व्हॅल्यू काय आहे? 20 फीट क्यूब पर मिनिट पर फीट स्क्वेअर. तर बघा इथं ऑप्शनमध्ये ही काय, 20 फीट क्यूब पर मिनिट पर फीट स्क्वेअर. तिसरा ऑप्शन करेक्ट आहे. आणि चौथा बघा, 6 मीटर क्यूब पर आवर पर मीटर स्क्वेअर. आपलं काय आन्सर? 6 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर मिनिट आहे. इथं आवरचा डिफरन्स आहे आणि इथं मिनिट आहे, त्यामुळे हे रॉंग येईल. तर ऑप्शन विल बी 3 इज द राईट आन्सर. ह्या 2 व्हॅल्यू आहेत. ह्या 2 व्हॅल्यू तुम्हाला फीट क्यूबमध्ये आणि मीटर क्यूबमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. तर इथे पहा, कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडमध्ये आपण क्ले सॉईल यूज करतो. आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 6 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर मिनिट आणि 20 फीट क्यूब पर फीट स्क्वेअर पर मिनिट एवढी एअर आपण रिक्वायरला आपल्याला आहे फेस एरियासाठी. कंप्रेस्ड एअर प्रेशरचा फॉर्म्युला काय? गॅमा एच. ते विचारू शकतात, इफ हाईट इज 2 मीटर देन व्हॉट विल बी द कंप्रेस्ड एअर प्रेशर. गॅमा मल्टिप्लाय बाय 2 करायचं. गॅमा किती? 10 मल्टिप्लाय बाय 2 किती येईल? 20 kN पर मीटर स्क्वेअर. आणि अमाऊंट ऑफ फ्रेश एअर रिक्वायर्ड टू मेंटेन व्हेंटिलेशन, तर ते पण किती येईल? 6 to 14 मीटर क्यूब पर मिनिट. सिम्पल आहे. हा पण क्वेश्चन एकदा विचारलेला आहे, तो तुम्हाला नेक्स्ट 2017ला भेटेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द लेंथ ऑफ निडल बीम यूज्ड इन द निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग इज युजली. लेंथ ऑफ निडल बीम किती असते? लेंथ ऑफ निडल बीम किती असते? तर लेंथ ऑफ निडल बीम असते 5 ते 6 मीटर. निडल बीममध्ये आपण जी लेंथ असते ती 5 ते 6 मीटर यूज करतो. ऑप्शन नंबर 4 विल बी द राईट आन्सर. निडल बीम मेथडमध्ये 5 ते 6 निडल बीम लेंथ असते. त्याची काय काय अदर कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे तर आपलं आन्सर झालं. बाकीचं काय? स्टँड विदाऊट सपोर्ट, रूफ स्टँड फ्यू मिनिट्स विदाऊट सपोर्ट. 3 ते 4 मीटर आपण रोज निडल बीम ॲडव्हान्स करतो. सुटेबल फॉर ब्रिक लाइनिंग, रिक्वायर्स लार्ज नंबर ऑफ ट्रेस जॅक अँड नॉट सुटेबल फॉर कॉन्क्रीट लाइनिंग. हे जे 2 आहेत
हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तर लक्षात ठेवा की हे सुटेबल आहे ब्रिक लाईनिंगसाठी, कॉन्क्रीट लाईनिंगसाठी नाही सुटेबल. आणि इट रिक्वायर्स लार्ज नंबर ऑफ जॅक्स. आणि 5 ते 6 मीटर निडल बीमची लेंथ आहे. तर हे बघा किती सिम्पल क्वेश्चन आहेत, किती सिम्पल क्वेश्चन आहेत. 9 क्वेश्चन एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत, काहीच नाही आहे. तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन आहेत, असे एकदम तुम्हाला हायपर काहीतरी तुमचं माइंड अप्लाय करायचं आहे असं काही नाही. सिम्पल डिरेक्टली क्वेश्चन विचारतात. तेच टनेलिंगमध्ये एकदम सिम्पल क्वेश्चन विचारतात, कारण टनेलिंग हा सब्जेक्ट इंजिनिअरिंगमध्ये पण जास्त त्यावर फोकस दिला जात नाही आहे. आणि MPSCमध्ये पण ते विचारताना एकदम बेसिक विचारतात, कारण त्यांना पण माहीत आहे की विद्यार्थी बेसिकच अभ्यास केलेला आहे या सब्जेक्टचा. त्यामुळे टनेलिंगचा तुम्ही जर अभ्यास केला तर इझिली तुम्हाला मार्क मिळू शकतात. आता हे 9 क्वेश्चन, सगळे क्वेश्चन एकदम इझी आहेत. तुम्हाला 9 पैकी 9 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात. त्यामुळे टनेलिंगचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे. आणि मी पहिल्या लेक्चरमध्येही सांगितलं होतं की टनेलिंग हा तुमचा स्कोअर मिळवून देणारा सब्जेक्ट आहे. टनेलिंगचा स्कोअर केल्यावर तुम्हाला कॉन्फिडन्स येऊ शकतो, तुमच्या रँकमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. त्यामुळे टनेलिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आता आपण MPSC 2017चे क्वेश्चन बघूया. MPSC 2017चा पहिला क्वेश्चन आहे, NATM मेथड इज सुटेबल फॉर सबवे कन्स्ट्रक्शन, ॲबनॉर्मल जिओलॉजिकल कंडिशन, सॉइल ॲट मीडियम और शॅलो डेप्थ, टनेलिंग लार्ज सेक्शन इन व्हेरी डिफिकल्ट ग्राउंड. NATM मेथड म्हणजे काय असते? NATM मेथड म्हणजे न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड. कशासाठी आपण यूज करतो? सबवे करेक्ट आहे, ॲबनॉर्मल जिओलॉजिकल हे पण करेक्ट आहे, सॉइल ॲट मीडियम और शॅलो डेप्थ करेक्ट आहे, आणि टनेलिंग लार्ज सेक्शन करेक्ट आहे. सगळ्यासाठी आपण यूज करतो. सो ऑप्शन विल बी ABCD. तर आपण सोल्युशन बघूया. NATM मी तुम्हाला सांगितलं न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड ही व्हेरी इकॉनॉमिकल मेथड आहे. कशासाठी आपण यूज करतो? यूज्ड टू स्टेबलाइज द रॉक मास. सबवे कन्स्ट्रक्शनसाठी यूज करतो, ॲबनॉर्मल जिओलॉजिकल कंडिशनसाठी यूज करतो, स्वेलिंग कंडिशनसाठी, सॉइल ॲट मीडियम अँड शॅलो डेप्थसाठी, लार्ज टनेलिंग सेक्शनसाठी डिफिकल्ट ग्राउंडमध्ये, फॉर रॉक एक्झर्टिंग हाय प्रेशर अँड प्रोड्युसिंग हाय स्ट्रेसेससाठी, आणि यूज्ड बिलो बिल्टअप एरिया. ह्या सगळ्यासाठी आपण NATM मेथड यूज करतो. आणि हे विसरू नका की NATM मेथड ही आपण हार्ड रॉकमध्ये यूज करतो. हे पण इम्पॉर्टंट आहे. ते विचारतात विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड इन द हार्ड रॉक. तर NATM पण त्यातली एक मेथड आहे आणि हे इकॉनॉमिकल मेथड आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग शेप इज सुटेबल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ टनेलिंग इन नॉन कोहेसिव्ह सॉइल. नॉन कोहेसिव्ह सॉईलसाठी कोणती मेथड यूज करतो? नॉन कोहेसिव्ह सॉईलमध्ये आपल्याला माहिती आहे आपण सर्क्युलर मेथड यूज करतो. नॉन कोहेसिव्ह सॉईलसाठी सर्क्युलर मेथड आपण पहिल्या लेक्चरमध्ये पाहिले होते की शेप ऑफ टनेलमध्ये सर्क्युलर जो सेक्शन असतो तो कोहेशनलेस सॉईलसाठी यूज करतो. इथे बघा सोल्युशनमध्ये आपल्याला दिसेल सर्क्युलर सेक्शन. हे बघा सर्क्युलर सेक्शन प्रोव्हाइड्स द ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया अँड लिस्ट पेरिमीटर. बिग ॲडव्हान्टेजेस आहे याचा. हे काय करते? मॅक्सिमम क्रॉस सेक्शन एरिया देते, लिस्ट पेरिमीटर देते. कशासाठी यूज करतो? नॉन कोहेसिव्ह सॉईलसाठी. अँड द टनेल ड्रिव्हन बाय शिल्ड मेथड फॉर कॅरिंग वॉटर सीवरमध्ये आणि नॉट सुटेबल फॉर कॉन्क्रीट लाईनिंग. हे सर्क्युलर सेक्शनचे फीचर्स आहेत. Now the next is the tunnel that are made to shortcut minor local obstacles. पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितलेले मायनर लोकल ऑब्स्टॅकल्स क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू अलाइनमेंट लक्षात घ्या. ऑब्स्पर टनेल. तर आन्सर काय येईल? ऑब्स्पर टनेल कशासाठी? टू शॉर्टकट द मायनर लोकल ऑब्स्टॅकल्स. तर बघा इथं ऑब्स्पर टनेल आपण कशासाठी यूज करतो? टू निगोशिएट मायनर ऑब्स्टॅकल्स. सॅडल और बेस टनेल
Tunnel constructed in valleys along the natural slope till slope does not exceed ruling gradient. Slope tunnel, these are tunnel which are constructed in steep hills. And spiral tunnels are provided in narrow valleys in the form of loops. स्पायरल म्हणलं की लूप हे येतं. स्पायरल म्हणजे लूप्स. कशासाठी? टू इन्क्रीज द लेंथ ऑफ टनेल टू अवॉइड स्टीप स्लोप. हे 4 प्रकारचे टनेल्स आहेत अकॉर्डिंग टू दी अलाइनमेंट. आणि आपल्या क्वेश्चननुसार ऑफ स्पर टनेल कशासाठी यूज करतो? टू निगोशिएट दी मायनर ऑब्स्टॅकल्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अमंग द फॉलोइंग इज ए नॉट पार्ट ऑफ शिल्ड इक्विपमेंट. म्हणजे ह्यापैकी कोणता शिल्डचा पार्ट नाही आहे? शिल्ड इक्विपमेंटचा कोणता पार्ट नाही आहे? ग्रॅव्हल टँक आहे, तो आहे पार्ट. ट्रेलिंग डॅम पण आहे पार्ट. निपर कार आहे का? माहीत नाही. आणि शूट नाही आहे. तर निपर कार नाही आहे. हे 3 ग्रॅव्हल टँक, ट्रेलिंग डॅम आणि शूट आहेत ते इक्विपमेंटचे, शिल्ड इक्विपमेंटचे पार्ट आहेत. निपर कार काय असते? ते एक प्रकारचे व्हेकल असते. कशासाठी यूज करते? ड्रिल्ड स्टीलसाठी यूज करतो आपण फॉर द शार्पनिंग. हे बघा इथं शिल्ड मेथडमध्ये कोणकोणते इक्विपमेंट आहेत? ग्रॅव्हल टँक, शूट, ट्रेलिंग डॅम, स्ट्रेचर, ब्रेस्टबोर्ड हे इक्विपमेंट ऑफ शिल्ड आहेत. आणि निपर कार काय आहे? निपर कार आहे व्हेकल विच कॅरी ड्रिल स्टील फॉर शार्पनिंग अँड ब्रिंग बॅक इट टू द साईट आफ्टर शार्पनिंग. तर या 5 जे आहेत इक्विपमेंट हे लक्षात ठेवा. आणि निपर कार हे आपण यूज करत नाहीत, म्हणजे ते वेगळंच इक्विपमेंट आहे, ते काही शिल्डचं इक्विपमेंट नाही आहे. नेक्स्ट आहे, द फॉलोइंग ऑपरेशन आर जनरली एम्प्लॉईड फॉर द निडल बीम मेथड ऑफ टनेलिंग. आता तुम्हाला सिक्वेन्शियली अरेंज करायचं आहे की निडल बीममध्ये कोणकोणते ऑपरेशन्स होतात सिक्वेन्शियली. तर पहिला ऑप्शन आहे, अ ट्रेंच जॅक इज प्लेस्ड ऑन द सेंटर लाईन ऑफ द निडल बीम टू सपोर्ट द सेगमेंट. ओके. सेकंड ऑप्शन आहे, सेकंड पॉईंट आहे, अ मंकी ड्रिफ्ट इज ड्रिवन फॉर अ शॉर्ट डिस्टन्स. ओके. नेक्स्ट आहे, ड्रिफ्ट इज वाइडनड साइडवेज अँड सपोर्टेड बाय लॅगिंग सेगमेंट्स. देन रूफ ऑफ मंकी ड्रिफ्ट इज सपोर्टेड बाय लॅगिंग्स. अँड लास्ट इज द निडल बीम इज स्लोली स्किड फॉरवर्ड इन टू द मंकी ड्रिफ्ट. तर काय येईल? आपल्याला माहिती आहे की आपण पहिल्यांदा काय करतो? मंकी ड्रिफ्ट काय करतो? आपण ड्रिव्हन करतो शॉर्ट डिस्टन्ससाठी. त्यामुळं पहिलं ऑपरेशन येईल बी. मंकी ड्रिफ्ट ड्रिव्हन करतो 900 mm साठी. शॉर्ट डिस्टन्स असते ते 900 mm. बरोबर आहे? ओके. त्यानंतर आपण काय करतो? त्यानंतर आपण करतो रूफ ऑफ मंकी ड्रिफ्ट इज सपोर्टेड बाय लॅगिंग. नंतर येईल डी. देन निडल बीम इज स्लोली स्किड फॉरवर्ड इन टू द मंकी ड्रिफ्ट. ओके. आणि नंतर त्यावर ट्रेंच जॅक प्लेस करतो आपण ऑन द सेंटर लाईन टू सपोर्ट द सेगमेंट. आणि शेवटचं आहे, ड्रिफ्ट इज वाइडनड साइडवेज सपोर्टेड बाय लॅगिंग सेगमेंट. तर काय येईल? DBEAC ऑप्शन नंबर 3 विल बी द करेक्ट ऑप्शन. निडल बीमचा क्वेश्चन आहे, सोपा आहे. आता जे मी सांगितलेले सिक्वेन्शियल ऑपरेशन तेच आहे तिथं. तर पहिलं ऑपरेशन काय आहे? मंकी ड्रिफ्ट ड्रिव्हन करणे शॉर्ट डिस्टन्ससाठी. नंतर रूफ ऑफ ड्रिफ्ट इज सपोर्टेड बाय लॅगिंग. नंतर काय करतो आपण? जे निडल बीम आहे, निडल बीम काय करतो? स्लोली आपण स्किड करतो इन टू दी मंकी ड्रिफ्टमध्ये. आणि नंतर ट्रेन जॅक त्यावर प्लेस करतो ऑन द सेंटर लाईन ऑफ द बीम टू सपोर्ट दी सेगमेंट. आणि एंडला आपली ड्रिफ्ट काय करतो? आपण वाइडन करतो साईडवेज. कशासाठी? टू सपोर्ट द लॅगिंग सेगमेंट. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. काहीतरी मेथड अप्लाय करा, काहीतरी तुमचे लक्षात ठेवण्याची मेथड करा. कारण ह्या गोष्टी ज्या अशा आहेत की आपण कधीच ऐकलेल्या नाही आहेत आणि पाहिलेल्या पण नाही आहेत मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांनी. जे विद्यार्थी टनेलिंग सेक्शनमध्ये काम करतात त्यांना कदाचित माहीत असतील.
त्यामुळे असं काहीतरी मेथड करा की काहीतरी तुम्ही जसं 11वी-12वीला केमिस्ट्रीमध्ये काहीतरी मेथड यूज करत होता तसं इथे काहीतरी करा. MR SC और D असं काहीतरी मेथड यूज करा की ज्यामुळे तुम्हाला लक्षात राहील. M फॉर मंकी ड्रिफ्ट, R फॉर रूफ होतं, नंतर स्किड होतं, ते नंतर सेंटर लाईनवर प्लेस करतो आणि ड्रिफ्ट साईडन करतो. असं काहीतरी लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ओके, नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द विच ऑफ द फॉलोइंग इज द सिरियस हेल्थ इश्यू इन केस ऑफ द वर्कर इन्वॉल्ड इन द टनेलिंग ऑपरेशन. टनेलिंग ऑपरेशनमध्ये कोणता सिरियस हेल्थ इश्यू आहे? तर आपल्याला माहिती आहे की टनेलिंगमध्ये काम करणं हे खूप डिफिकल्ट आहे. तिथं काय होतं, आपण इनहेल करतो सिलिका इनहेल केल्यामुळं सिलिकोसिस होतो. तर कोणता सिरियस हेल्थ इश्यू आहे सिरियस, दॅट इज द सिलिकोसिस. सिलिकोसिस कशामुळे होतो? सिलिकोसिस इज ड्यू टू द इनहेलेशन ऑफ सिलिका dust particle less than 10 micrometer for 3 years which can also cause heart failure. आणि फॉर डस्ट प्रिव्हेन्शन आपण कोणकोणत्या मेथड यूज करतो? यूज ऑफ व्हॅक्यूम हुड आणि रेस्पायरेटर्स. वेट ड्रिलिंग इथे यूज करता येत नाही. तर कोणता डिसीज होतो? सिलिकोसिस. कशामुळे होतो? इनहेलेशन ऑफ सिलिकामुळे होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज द अमाऊंट ऑफ फ्रेश एअर रिक्वायर्ड टू मेंटेन द व्हेंटिलेशन फॉर वर्कर इनसाइड द टनेल. मग मी तुम्हाला कंप्रेस्ड एअर टनेलिंगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की हा क्वेश्चन तुम्हाला पुढे भेटेल. तर तो किती व्हॅल्यू आहे त्याची? 6 to 14 मीटर क्यूब पर मिनिट. अमाऊंट ऑफ फ्रेश एअर किती लागते वर्करला काम करण्यासाठी? 6 to 14 मीटर क्यूब पर मिनिट. During worker, each worker should be supplied with 6 to 14 meter cube of fresh air per minute constantly in the working area. Now the next question is the method. Used to control the amount of dust where use of water while drilling may be impracticable or undesirable. म्हणजे डस्ट कंट्रोल करण्यासाठी आपल्याला जिथं आपण यूज ऑफ वॉटर करतो पण ड्रिलिंग मे बी इनप्रॅक्टिसेबल ऑर अनडिझायरेबल आहे. तर अशी कोणती मेथड आहे? दॅट इज द व्हॅक्यूम हुड सिस्टीम. मी लिहून दिलेलं आहे. डस्ट प्रिव्हेन्शनसाठी आपण अमाऊंट ऑफ डस्ट कंट्रोल करण्यासाठी कोणती मेथड यूज करतो? जिथे ड्रिलिंग इनप्रॅक्टिसिबल आहे, दॅट इज द व्हॅक्यूम हुड सिस्टीम. तर डस्ट प्रिव्हेन्शनच्या कोणकोणत्या मेथड्स आहेत? त्या मेथड्स 4 मेथड्स आहेत. वेट ड्रिलिंग, व्हॅक्यूम हुड, यूज ऑफ रेस्पायरेटर, यूज ऑफ वॉटर. आणि व्हॅक्यूम हुड कुठे यूज करतो? वेअर ड्रिलिंग इज अनडिझायरेबल. Now the next question is in compressed air tunneling method, the amount of air required per minute per meter square. रिपीट क्वेश्चन येतोय म्हणजे विचार करा MPSC ला किती रिपीट होतात क्वेश्चन.
आपण आधीच पाहिलेलं आहे 6 मीटर क्यूब पर मिनिट पर मीटर स्क्वेअर और 20 फीट क्यूब पर मिनिट पर फीट स्क्वेअर. सिंपल क्वेश्चन आहे, मॅक्सिमम भरपूर वेळा रिपीट झालेला क्वेश्चन आहे. रिपीट होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, लक्षात घ्या. MPSC किंवा कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या, रिपीट होण्याचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे तुम्ही प्रिव्हियस इयर MPSC क्वेश्चन आणि तुमच्या नोट्सवर जर स्ट्रिक्ट राहिलात तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. तेच कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडमध्ये जे आपण मागं पाहिलेलं आहे तेच आहे. युज्ड फॉर क्लेई सॉईल, अमाऊंट ऑफ एअर किती रिक्वायर होते, कंप्रेस्ड एअर प्रेशर किती आणि अमाऊंट ऑफ फ्रेश एअर किती. ह्या 4 व्हॅल्यू जर लक्षात ठेवल्या, क्लेई सॉईल 6-20 आणि 6 ते 14 आणि गॅमा एच, कंप्रेस्ड एअर टनेलिंग संपलं तुमचं. आणि ह्यावर क्वेश्चन कदाचित येऊ शकतो, कारण लगातार 2 वर्ष विचारलेला होता. 2016ला विचारलं आहे, 2017ला विचारला आहे, 2018ला आणि 19ला नाही विचारला, कदाचित 20ला विचारला जाऊ शकतो. रिपीटमध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहेत. आता आपण नेक्स्ट बघूया, दॅट इज द MPSC 2018ला कोणकोणते क्वेश्चन विचारले होते. 2017ला पण 9 क्वेश्चन विचारले होते, पण लेवल ऑफ डिफिकल्टी ह्यावेळेस थोडी मॉडरेट होती, हार्ड नव्हती, मॉडरेट होती. जर व्यवस्थित जर अभ्यास केला असेल टनेलिंगचा तर 9 पैकी 9 क्वेश्चनसुद्धा तुम्हाला जमू शकतील. नाउ द नेक्स्ट इज द विच पॅटर्न ऑफ ड्रिलिंग इज नॉट युज्ड फॉर शाफ्ट. तर शाफ्टमध्ये आपण कोणते पॅटर्न ऑफ ड्रिलिंग यूज करत नाही. पहिला ऑप्शन आहे सेंट्रल वेज कट, दुसरा आहे एंड वेज कट, नंतर आहे व्हर्टिकल वेज आणि अल्टरनेट वेज. आपल्याला माहिती आहे की आपण शाफ्ट जेव्हा ड्रिल करतो तेव्हा पॅटर्न ऑफ ड्रिलिंग आपण पाहिले होते, 2 टेबल पाहिले होते. त्यामध्ये आपण सेंट्रल, एंड आणि अल्टरनेट हे शाफ्टमध्ये आणि हॉरिझॉन्टल व्हर्टिकल जे आहेत ते आपण टनेलमध्ये पाहिले होते. तर काय आन्सर, व्हर्टिकल वेज कट आपण यूज करत नाही. तो आन्सर विल बी 3. इथे पहा, पॅटर्न ऑफ ड्रिलिंग होलसाठी शाफ्टसाठी कोणकोणते, सेंट्रल वेज, एंड वेज आणि अल्टरनेट वेज. आणि टनेलसाठी व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, बॉटम, पिरॅमिडल अँड रेडियल रिंग. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, कारण इथे कन्फ्यूज करतात. हे शाफ्टसाठी आहे आणि हे टनेलसाठी आहे. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, दॅट इज द फ्रॉम द इकॉनॉमी पॉईंट ऑफ व्ह्यू टनेलिंग इज ॲडवायझेबल व्हेन डेप्थ ऑफ ओपन कट इज मोर दॅन. सेम क्वेश्चन, रिपीट क्वेश्चन. बघा क्वेश्चन किती रिपीट होतात. टनेलिंग इज ॲडवायझेबल आहे कधी, व्हेन डेप्थ ऑफ ओपन कट इज मोर दॅन, मी तुम्हाला सांगितलं होतं 18 to 20 मीटर. ऑप्शन नंबर 3 विल बी द राईट ऑप्शन. दॅट इज द डेप्थ ऑफ open cut is more than 18 to 20 meter, that is 18 meter. काय सोल्युशन, ओपन कट इज इकॉनॉमिकल दॅन टनेलिंग. किती वेळा रिपीट होतोय क्वेश्चन, फॉर डेप्थ लेस दॅन 18 to 20 मीटर. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे त्यामुळेच रिपीट होतोय. सोपा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन ऑर्डर टू मेंटेन द डिझायर्ड शेप ऑफ टनेल द क्रॉस सेक्शन ऑफ टनेल मस्ट बी चेक्ड ॲट द इंटरवल ऑफ. आता आपल्याला टनेलचा शेप एकदम एक व्यवस्थित ठेवायचा असेल तर क्रॉस सेक्शन किती डिस्टन्सला आपण चेक केलं पाहिजे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट MCQ क्वेश्चनमध्ये लिहून दिलेलं आहे. तर हे 8 ते 15 मीटरमध्ये चेक केलं पाहिजे की शेप कसा आहे, म्हणजे डिझायर्ड शेपसाठी आपल्याला चेक केलं पाहिजे. सो आन्सर विल बी द 8 to
15 meter. Shape of tunnel should be checked at 8 to 15 meter. Okay, now the next question is the match the following. लिस्ट ए मध्ये दिलेलं आहे फर्म ग्राउंड, रनिंग ग्राउंड, सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड अँड सॉफ्ट ग्राउंड. लिस्ट 2 मध्ये दिलेलं आहे नीडेड इन्स्टंट सपोर्ट ऑल राउंड, नीडेड इन्स्टंट सपोर्ट फॉर रूफ, नो नीड ऑफ इन्स्टंट सपोर्ट फॉर रूफ, अँड द सॉइल स्टँड सपोर्टेड फॉर शॉर्ट पिरियड अँड शॉर्ट लेंथ. ओके, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा रनिंग ग्राउंड असतं, रनिंग ग्राउंडमध्ये आपण काय करतो, रनिंग ग्राउंडमध्ये आपल्याला इन्स्टंट सपोर्ट लागतो ऑल अराउंड. सो बीचं ऑप्शन ए येईल. फर्म ग्राउंडमध्ये आपल्याला सपोर्ट लागत नाही, नो नीड ऑफ इन्स्टंट सपोर्ट, इन्स्टंट सपोर्टची गरजच नाही आहे आपल्याला, कारण ते विथस्टँड करू शकतं फॉर अ फ्यू मिनिट, त्यामुळे इन्स्टंट सपोर्टची गरज नाही आहे. नंतर आहे सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. सेल्फ सपोर्टिंग ग्राउंडमध्ये आपल्याला माहिती आहे की सॉइल स्टँड सपोर्टेड फॉर शॉर्ट पिरियड अँड शॉर्ट लेंथ, आणि सॉफ्ट ग्राउंडमध्ये आपल्याला रूफसाठी सपोर्ट लागतो, इन्स्टंट सपोर्ट, दॅट इज 2. त्यामुळं काय येईल, पहिल्याचं येईल 3, दुसऱ्याचं येईल 1, सीचं येईल 4 अँड डीचं येईल 2. तर काय येईल आन्सर, तिसरा ऑप्शन इज द राईट आन्सर. सॉफ्ट सॉइल क्लासिफिकेशनमध्ये आपण घेतलं होतं की रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड आणि सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. रनिंग ग्राउंड काय असतं, विच नीडेड इन्स्टंट सपोर्ट ऑल अराउंड, ज्याला लगेच इन्स्टंट सपोर्ट लागतो, दॅट इज द रनिंग ग्राउंड. एक्झाम्पल आहेत वॉटर बिअरिंग सॉईल अँड कोहेशनलेस सॉईल. सॉफ्ट ग्राउंडसाठी रूफला इन्स्टंट सपोर्ट लागतो, एक्झाम्पल आहे क्लेई सॉईल. फर्म ग्राउंडला रूफ स्टँड फॉर फ्यू मिनिट्स अँड साईड स्टँड फॉर अ लॉंगर पिरियड, एक्झाम्पल आहे फर्म क्ले अँड अर्थ. सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड काय आहे, सॉईल स्टँड फॉर शॉर्टर पिरियड अँड शॉर्ट लेंथ, दॅट इज द 1200 mm ते 5000 mm. हे व्हॅल्यू लक्षात ठेवा, कदाचित विचारू शकतील. आणि एक्झाम्पल आहे सँडस्टोन्स आणि सिमेंटेड स्टोन्स. हे 4 प्रकारचे सॉफ्ट सॉईलचे क्लासिफिकेशन आहेत, दॅट इज रनिंग ग्राउंड, सॉफ्ट ग्राउंड, फर्म ग्राउंड अँड द सेल्फ सपोर्टिंग ग्राउंड. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज सुटेबल फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द लार्ज साइज्ड रेल्वे और हायवे टनेल्स. ऑप्शन आहेत 4 पोलिंग मेथड, अमेरिकन मेथड, केस विच इज आपण त्याला आर्मी मेथड पण म्हणतो, आणि फुल फेस मेथड. तर आपण पाहिलेलं आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ लार्ज साइज्ड रेल्वे और हायवे टनेल जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर आपण अमेरिकन मेथड यूज करतो. सो आन्सर विल बी अमेरिकन मेथड, दॅट इज द राईट आन्सर. अमेरिकन मेथड आता बघा त्याची काय काय आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. सुटेबल फॉर द लार्ज साइज्ड रेल्वे और हायवे टनेल, डज नॉट रिक्वायर हेवी टिंबर, नॉट सुटेबल फॉर फ्लॅट ग्राउंड, आणि सिम्पल ऑपरेशन्स आहेत, लार्ज साईज टनेलसाठी यूज करतो. तर काय ॲडव्हान्टेज लार्ज साइज्ड हायवे और रेल्वे टनेल आपण कन्स्ट्रक्ट करतो त्याच्या मदतीनं, आणि डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, नॉट सुटेबल फॉर द फ्लॅट बॉटम, आणि एक बेस्ट ॲडव्हान्टेज काय, इट डज नॉट रिक्वायर हेवी टिंबर. विचारू शकतात क्वेश्चनमध्ये की विच ऑफ द फॉलोइंग मेथड डज नॉट रिक्वायर हेवी टिंबर. सो आन्सर विल बी अमेरिकन मेथड, दॅट विल बी आवर आन्सर. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द क्वेश्चन नंबर 24. सर्क्युलर सेक्शन लिस्ट दिलेली आहे, एक लिस्ट इकडे दिलेली आहे, एक लिस्ट इकडे दिलेली आहे, शेप ऑफ टनेल दिलेत आणि त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत. सर्क्युलर सेक्शन, हॉर्सशू सेक्शन, एक शेप आणि सेगमेंटल क्रॉस सेक्शन, त्यालाच आपण डी सेक्शन पण म्हणतो. लिस्ट 2 मध्ये काय काय दिलेलं आहे, इट विच प्रोव्हाइड्स मोर वर्किंग स्पेस, प्रोव्हाइड्स ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया फॉर लिस्ट पेरीमीटर, vertical sides with flat floor and the provides least cross sectional area at bottom.
तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये शेप ऑफ टनेलमध्ये पाहिले होते की प्रत्येकाची कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत. तर आता आपण इथे मॅच करूया. सर्क्युलर सेक्शन आपल्याला माहिती आहे. सर्क्युलर सेक्शन काय करतं, इट प्रोव्हाइड्स द ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया फॉर लिस्ट पेरिमीटर. हॉर्सशू सेक्शन, आता हॉर्सशू सेक्शन आपल्याला माहिती आहे. हॉर्सशू सेक्शनमध्ये काय करतो आपण, इट प्रोव्हाइड्स, ते काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, वन मिनिट. हॉर्सशू सेक्शन इट प्रोव्हाइड्स द मोर वर्किंग स्पेस. हे बघा खाली बघा, इट प्रोव्हाइड्स द मोर वर्किंग स्पेस. नंतर आहे एक शेप्ड सेक्शन. एक शेप्ड सेक्शन आपल्याला माहिती आहे. एक शेप्ड सेक्शनमध्ये इट प्रोव्हाइड्स द लिस्ट क्रॉस सेक्शनल एरिया ॲट बॉटम अँड द सेगमेंटल क्रॉस सेक्शन दॅट इज द डी सेक्शन. हे काय असतं, हा सेक्शन असा असतो, दॅट इज द व्हर्टिकल साइड्स विथ फ्लॅट फ्लोअर. व्हर्टिकल साइड्स विथ फ्लॅट फ्लोअर. सो हा क्वेश्चन चुकीचा क्वेश्चन होता. तर ह्या क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स हे चुकीचे ऑप्शन्स आहेत, त्यामुळे इथे तुम्ही लक्ष देऊ नका. हे ऑप्शन जे MPSCनं दिले होते ते चुकीचे होते, पण MPSCनं हा क्वेश्चन करेक्ट म्हणलेला आहे. तर हा क्वेश्चन चुकीचा नाही. ॲक्च्युअल हे जे ऑप्शन्स येतील, पहिला ऑप्शन येईल 2, दुसरा ऑप्शन येईल 1, तिसरा ऑप्शन येईल 4 आणि नंतर ऑप्शन येईल 3. 2 1 4 3, 2 1 4 3 विल बी द राईट ऑप्शन्स. तर इथं बघा, सर्क्युलर सेक्शन प्रोव्हाइड द ग्रेटेस्ट क्रॉस सेक्शनल एरिया अँड लिस्ट पेरिमीटर. बरोबर आहे. आधीच आपण पाहिलेले नॉन कोहेसिव्ह सॉइलसाठी यूज करतो. Tunnel driven by shield method for carrying water in sewers and not suitable for concrete lining. एक शेप्ड सेक्शन कॅरिंग सीवेज कशासाठी यूज करतो, कॅरिंग सीवेज गिव्स सेल्फ क्लिन्झिंग वेलॉसिटी इन ड्राय वेदर फ्लो. देन डी सेक्शन काय, सेगमेंटल रूफ सेक्शन. हे कशासाठी आपण यूज करतो, डी सेक्शन रॉक स्ट्राटामध्ये यूज करतो. रिस्क ऑफ फेल्युअर फ्रॉम लूज और अनस्टेबल सॉइल कंडिशन ऑन टनेल लाइनिंग प्रॅक्टिकली नॉन एक्झिस्टन्स. नंतर ह्यामध्ये आर्चड रूफ आहेत आणि स्ट्रेट साईड्स आहेत. व्हर्टिकल साईड विथ फ्लॅट फ्लोअर. ह्यामध्ये काय होतं, ह्यामध्ये एक ऑपरेशन होतं, रूफ काय करतं, एक्सटर्नल लोड घेतं आणि ट्रान्सफर करतं व्हर्टिकल साईड्सला. आणि कशासाठी यूज आहे, ह्याचा मेन पर्पज आहे सबवे आणि नेव्हिगेशनसाठी. 2019ला यावर क्वेश्चन विचारलेला आहे की विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन इज युज्ड फॉर द नेव्हिगेशन टनेल. तर आन्सर काय येईल, डी सेक्शन और सेगमेंटल रूफ सेक्शन. हॉर्सशू मेथड आपण कशासाठी यूज करतो, सॉफ्ट रॉकसाठी. फ्लोअर जर फ्लॅट असेल, फ्लॅट असल्यामुळे काय होतं, मोर वर्किंग स्पेस भेटतो आपल्याला. ट्रॅफिक पर्पजसाठी यूज करतो आणि फॉर कॅरिंग वॉटर और सीवेज. Now the next question is the assertion the faces for the attacking excavation and construction of tunnel are opened by constructing pilot tunnels. तर पहिलं काय स्टेटमेंट, पहिलं करेक्ट आहे स्टेटमेंट. आपण बाय कन्स्ट्रक्टिंग पायलट टनेल जे फेसेस आहेत अटॅकिंगसाठी ते ओपन करतो. रिझन काय म्हणलेलं आहे ह्यांनी, पायलट टनेल्स आर सुटेबल ॲट लोकेशन्स where horizontal approach to the center line of tunnel is shorter than the deep vertical shaft. हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे आणि करेक्ट रिझन आहे. ह्यामध्ये काय हॉरिझॉन्टल अप्रोच आहे तो शॉर्टर आहे डीप वर्टिकल शाफ्टसाठी, त्यामुळेच आपण फेसेस कन्स्ट्रक्ट करतो बाय पायलट टनेल्स. सो आवर आन्सर विल बी करेक्ट. तो आन्सर काय येईल, बोथ ए अँड आर, that is assertion and reasoning are true and reason is the correct explanation of A, that is the answer will be A.
हे तिथं तेच म्हणलेलं आहे की फेसेस आपण ओपन करतो आणि हॉरिझॉन्टल हे शॉर्ट आहे डीप वर्टिकल शाफ्ट पेक्षा. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द विच of the following method is the generally considered the most efficient system for the ventilation of tunnel. एकदम सिंपल क्वेश्चन, बेसिक क्वेश्चन, इंजिनिअरिंग सर्व्हिसला तर भरपूर वेळा विचारला आहे क्वेश्चन. तर कोणती इफिशियंट सिस्टीम आहे व्हेंटिलेशनसाठी? पहिला ऑप्शन आहे ड्रायव्हिंग अ शाफ्ट थ्रू टनेल, नंतर आहे ड्रायव्हिंग अ ड्रिफ्ट थ्रू टॉप पोर्शन, ब्लो इन मेथड का कॉम्बिनेशन ऑफ ब्लोईंग अँड एक्झॉस्टिंग. तर कोणती मेथड आहे, काय आहे आन्सर? आन्सर विल बी द कॉम्बिनेशन ऑफ ब्लोईंग अँड एक्झॉस्टिंग. दॅट इज द बेस्ट मेथड ऑर द मोस्ट इफिशियंट मेथड फॉर द व्हेंटिलेशन ऑफ टनेलसाठी बेस्ट मेथड आहे किंवा मोस्ट इफिशियंट मेथड आहे. इथं तेच म्हणलंय कॉम्बिनेशन ऑफ ब्लोईंग आणि एक्झॉस्टिंग प्रोसेस विच इज द बेस्ट फॉर व्हेंटिलेशन. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन, इन केस ऑफ tunnels, long tunnel, the drainage system consists of sump wells which are located at regular intervals of about. आता लॉंग टनेलमध्ये ड्रेनेज सिस्टीमसाठी सम्प वेल असतात, तर ते किती इंटरवलला आपण लोकेट करतो? तर ह्याचा आन्सर येईल 300 ते 500 मीटर. हा पण क्वेश्चन मी घेतलेला आहे. तर सम्प वेल आपण लोकेट करतो 300 ते 500 मीटर डिस्टन्सवर लोकेट करतो लॉंग टनेल्समध्ये. डी वॉटरिंग वेळेस जेव्हा प्रोसेस सुरू असते त्यावेळेस आपण सम्प वेल लोकेट करतो. आणि सम्प वेल आपण कशासाठी लोकेट करतो? 300 ते 500 मीटरवर ड्रेनेजसाठी लोकेट करतो. 300 ते 500 मीटरवर सम्प वेल लोकेट करतो. आता 2019चे क्वेश्चन बघूया. 2018चे क्वेश्चन थोडे टफ होते. ह्यामधले 9 पैकी 6 ते 7 क्वेश्चन जरी जमले तरी भरपूर आहे, कारण थोडे टफ क्वेश्चन होते आणि 6 ते 7 क्वेश्चनमध्ये पण आपण इझिली स्कोर करू शकलो असतो. आता 19ला बघूया. 19ला पण 9 क्वेश्चन विचारले होते. तर एकदम सिंपल क्वेश्चन होते 19चे, काही अवघड नव्हतं. 2018पेक्षा 2019चा पेपर एकदम इझी पेपर होता. त्यामुळे या क्वेश्चनमध्ये तुम्हाला या पेपरमध्ये मॅक्सिमम स्कोर करणं गरजेचं होतं. हे बघा, आपण क्वेश्चन पेपर जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्याला आयडिया यायला पाहिजे की कट ऑफ किती लागू शकेल, आणि त्या कट ऑफपेक्षा आपल्याला 40 ते 50 मार्क मिनिमम जास्त घेणं गरजेचं आहे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल. त्याशिवाय तुमचं सिलेक्शन होणं इम्पॉसिबल आहे. कारण मेन्समध्ये जर तुम्हाला 40 ते 50 मार्क जास्त असतील तर का तुम्हाला इंटरव्ह्यूला जास्त एफर्ट्स घेण्याची गरज लागणारच नाही आहे, कारण तिथंच तुम्हाला इन्श्युअर होईल की आपलं सिलेक्शन आहे. त्यामुळे जास्त आपल्याला बर्डन पण येणार नाही आणि इंटरव्ह्यूचा अभ्यास आपला एकदम स्मूथली होऊन जाईल. त्यामुळे पेपर हातात आल्या आल्या पहिल्यांदा ॲनलाइज करायचा की पेपर हार्ड आहे, ॲव्हरेज आहे का, मॉडरेट आहे का, एकदम सिम्पल आहे. त्यानुसार आपला ॲप्रोच असला पाहिजे पेपर सोडवण्याकडे. ओके, तर आपण MPSC 2019चे क्वेश्चन्स पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पेटेंटेड एक्सप्लोसिव्ह मार्केट फॉर टनेलिंग ऑपरेशन? म्हणजे कोणतं जे टनेलिंग ऑपरेशनसाठी मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे एक्सप्लोजिव्ह? तर पहिलं ऑप्शन आहे पेंट, नंतर आहे RDX, नंतर आहे TNT आणि NTT. तर आन्सर आहे NTT. पेंट, RDX आणि TNT, PNT पेंट, RDX अँड TNT हे सारखं यूज करणारे एक्सप्लोजिव्ह आहेत जे पेटेंटेड आहेत. पण NTT हे एक्सप्लोजिव्ह हे अस्तित्वातच नाही आहे, जे एक्सप्लोजिव्ह पेटेंटेड पण नाही आहे. त्यामुळं आन्सर विल बी NTT. तर मी नोट्समध्ये दिलेलं आहे सम ऑफ एक्सप्लोजिव्ह इन मार्केट कोणकोणते. पेंट म्हणजे काय? पेंटा इथ्रायटल, RDX रॅपिड डिटोनेटिंग एक्सप्लोजिव्ह आणि TNT ट्राय नायट्रोटॉलिंग हे एक्सप्लोजिव्ह मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. NTT हे एक्सप्लोजिव्ह मार्केटमध्ये नाही आहे. त्यामुळे आन्सर विल बी नॉट NTT.
विच शेप ऑफ टनेल इज सुटेबल फॉर द पर्पज ऑफ नेव्हिगेशन. मी सांगितलं होतं पर्पज ऑफ नेव्हिगेशनसाठी कोणतं, डी सेक्शन ऑर द सेगमेंटल रूफ सेक्शन. डी सेक्शन किंवा सेगमेंटल रूफ सेक्शन विल बी द करेक्ट आन्सर. ओके, द डी सेक्शन आणि सेगमेंटल रूफ सेक्शनचं काय, इट इज युज्ड इन रॉक स्ट्राटा. रिस्क ऑफ फेल्युअर फ्रॉम लूज ऑर अनस्टेबल सॉइल कंडिशन इज प्रॅक्टिकली नॉन एक्झिस्टन्स आहे. डी सेक्शनमध्ये आपल्याला डायग्रॅमवरूनच कळेल की आर्च रूफ आहेत आणि स्ट्रेट साईड्स आहेत, व्हर्टिकल साईड्स विथ फ्लॅट फ्लोअर. आणि ह्यामध्ये काय होतं, जे रूफ आहे तुमचं, रूफ एक्सटर्नल लोड कॅरी करतं आणि ट्रान्सफर करतं व्हर्टिकल साईड्सला आणि युज्ड फॉर सबवेज ऑर नेव्हिगेशन टनेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ टनेलिंग इज बिंग ग्रॅज्युअली रिप्लेस केली आहे बाय कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथड. सिम्पल आहे, हा पण कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडला कोणी रिप्लेस ह्या मेथडने कोणाला रिप्लेस केलं आहे, फोर पुलिंग मेथडला. फोर पोलिंग मेथडला आपण रिप्लेस केलेलं आहे कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडनं, कारण फोर पोलिंग मेथड ही खूप ओल्ड मेथड आहे, त्यामुळे ग्रॅज्युअली आपण रिप्लेस केले कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडनं. तर आपण फोर पुलिंग मेथड पाहूया. फोर पुलिंग मेथडमध्ये इट इज ओनली मेथड युज्ड फॉर रनिंग ग्राउंड, व्हेरी ओल्ड मेथड, रिप्लेस्ड बाय कंप्रेस्ड एअर, स्लो अँड टेडियस प्रोसेस आणि रिक्वायर स्किल्ड लेबर. हे पॉईंट्स फोर पुलिंग मेथडमध्ये आहेत. सिम्पल क्वेश्चन होता, इझी क्वेश्चन होता. फोर पुलिंग मेथड खूप जुनी असल्यामुळं ते रिप्लेस झाली आहे कंप्रेस्ड एअर टनेलिंग मेथडने. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन इज द एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, विच सेक्शन ऑफ टनेलिंग इज ऑल्सो नोन एज सेगमेंटल रूफ टनेल. आता हा क्वेश्चन विचारण्यासारखा क्वेश्चन पण नाही आहे. तर आपल्याला माहिती आहे की कोणतं सेक्शन आहे, डी सेक्शन. डी सेक्शन जे आहे त्यालाच आपण सेगमेंटल रूफ सेक्शन पण म्हणतो. सेगमेंटल रूफ सेक्शन त्यालाच डी सेक्शन. सेम आहेत, त्याच गोष्टी आहेत, परत परत करायची काही गरज नाही आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज द विच ऑफ द फॉलोइंग मेथड ऑफ टनेलिंग इज युज्ड इन हार्ड रॉक. सिम्पल क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. फोर पुलिंग नाही, निडल बीम नाही, हेडिंग अँड बेंचिंग मेथड यस, हेडिंग अँड बेंचिंग मेथड इज द करेक्ट आन्सर. हेडिंग अँड बेंचिंग मेथड ही मेथड आपण हार्ड रॉकमध्ये यूज करतो. बाकीच्या ज्या मेथड्स आहेत ह्या 3, 1, 2, 4 ज्या मेथड आहेत ह्या सॉफ्टमध्ये यूज करतो. ओके, कोणकोणत्या मेथड आहेत हार्ड रॉकमध्ये इम्पॉर्टंट आहे विचारतात. आता हे असे क्वेश्चन आपल्याला डिस्कस करण्याची पण गरज नाही आहे, कारण एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत. पण तरी आपण एकदा बघूया कोणकोणते. ड्रिफ्ट मेथड आहे, हेडिंग अँड बेंचिंग आहे, फुल फेस आहे, कॅन्टिलिव्हर कार डंप आहे, NATM आहे आणि पेरीमीटर. ह्या मेथड आहेत ज्या हार्ड रॉकमध्ये यूज करतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विथ रेफरन्स टू द टनेलिंग विच वन ऑफ द फॉलोइंग आर टू बी कन्सिडर्ड फॉर द डिसाइडिंग साईज ऑफ शाफ्ट. कोणकोणते फॅक्टर्स आहेत जे आपण कन्सिडर करतो की साईज ऑफ शाफ्ट डिसाईड करण्यासाठी. पहिला ऑप्शन आहे सिस्टम युज्ड फॉर होइस्टिंग, साईज ऑफ मग कार, क्वांटिटी ऑफ मग टू बी लिफ्टेड अँड द इव्हेंच्युअल यूज ऑफ शाफ्ट. आता आपल्याला शाफ्टची जर साईज माहीत पाहिजे असेल तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक तर क्वांटिटी ऑफ मग टू बी लिफ्टेड. क्वांटिटी खूप महत्त्वाची आहे, कारण क्वांटिटी जर असेल तरच आपण क्वांटिटी किती आपल्याला पाहिजे त्यानुसारच आपण साईज डिसाईड करू ना. साईज ऑफ मग कार पण इम्पॉर्टंट आहे, सिस्टीम पण कोणती होइस्टिंगसाठी ते पण इम्पॉर्टंट आहे, इव्हेंच्युअल यूज. तर ह्याचा आन्सर 1, 2, 3 चारही ऑप्शन करेक्ट आहेत. पण MPSCमध्ये विचारलं होतं की विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द मोस्ट करेक्ट, कारण आपल्याला एकच ऑप्शन चूज करायचा आहे. तर मोस्ट करेक्ट कोणता आहे, तिसरा ऑप्शन विल बी द मोस्ट करेक्ट. कारण आपण साईज कसं डिसाईड करतो की आपल्याला क्वांटिटी किती लागणार आहे लिफ्ट करण्यासाठी.
तर मोस्ट विल बी द थर्ड ऑप्शन. तर MPSCनं कोणता ऑप्शन ग्राह्य धरला आहे? तिसरा ऑप्शन. पण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये सेम क्वेश्चन विचारला होता, पण त्यावेळेस त्यांनी ऑप्शन दिले होते की A, B चारीचे ऑप्शन करेक्ट आहेत का. तर चारही ऑप्शन करेक्ट आहेत. टेक्निकली चारही ऑप्शन करेक्ट आहेत, पण मोस्ट करेक्ट ऑप्शन आहे तो तिसरा ऑप्शन आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन इज द टनेलिंग मेथड दॅट इज नॉट सुटेबल इन केस ऑफ सॉफ्ट सॉइल. नेडल बीम, फुल फेस, फॉर पुलिंग आणि लिनर प्लेट मेथड. आपण बघितल्या होत्या आधीच मेथड ऑफ टनेलिंग इन हार्ड रॉकची. कोणती आहे? फुल फेस. आणि बाकीच्या ज्या मेथड आहेत त्या सॉफ्ट सॉईलच्या आहेत. सो आन्सर विल बी द फुल फेस मेथड. आता या मेथड आहेत ज्या सॉफ्ट सॉईलमध्ये यूज करतात. कोणकोणत्या मेथड आहेत? फोर पुलिंग मेथड, आर्मी, त्याला केस मेथड पण म्हणतो आपण. निडल बीम आहे, अमेरिकन आहे, इंग्लिश आहे, बेल्जियन आहे, जर्मन आहे, ऑस्ट्रियन आहे, कंप्रेस्ड एअर टनेलिंग आहे, लिनर प्लेट आहे, शिल्ड आहे. या 11 मेथड आहेत ज्या आपण सॉफ्ट सॉईलमध्ये यूज करतो. नाउ द नेक्स्ट क्वेश्चन. मस्त क्वेश्चन होता हा. क्वेश्चन आय थिंक मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांचं जिथं चुकलं असेल ते याच क्वेश्चनमध्ये चुकलं असेल. बाकी सगळे क्वेश्चन एकदम इझी क्वेश्चन होते. द प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ रॉक प्रोस्ट्रुशन बाय हॅमरिंग इमिडिएटली आफ्टर ब्लास्टिंग इज नोन ॲज. रिमूव्हल ऑफ रॉक प्रोस्ट्रुशन बाय हॅमरिंग इमिडिएटली आफ्टर ब्लास्टिंग, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण स्केलिंग म्हणतो. स्केलिंग. भरपूर विद्यार्थ्यांनी त्याला मकिंग केलं होतं. मकिंग म्हणजे काय? मकिंग म्हणजे आपण डेब्रिज रिमूव्ह करतो आफ्टर ब्लास्टिंग. पण इथं काय? रिमूव्हल ऑफ रॉक प्रोस्ट्रुशन बाय हॅमरिंग इमिडिएटली आफ्टर ब्लास्टिंग, त्याला आपण स्केलिंग म्हणतो. तर काय येईल ऑप्शन? स्केलिंग विल बी द राईट ऑप्शन. स्केलिंग म्हणजे काय? द स्केलिंग इज द प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ रॉक प्रोस्ट्रुशन्स बाय हॅमरिंग इमिडिएटली आफ्टर द ब्लास्टिंग इज नोन ॲज द स्केलिंग. Last question and the most important question. Which one of the following drift method is time consuming but provides good ventilation? हा पण क्वेश्चन मी माझ्या नोट्समध्ये घेतलेला आहे. 4 मेथड आहेत आपल्याला माहिती आहे ड्रिफ्टच्या. कोणकोणत्या? टॉप ड्रिफ्ट आहे, सेंटर ड्रिफ्ट आहे, बॉटम ड्रिफ्ट आहे, साईड ड्रिफ्ट आहे. तर विचारले की कोणती मेथड टाइम कन्झ्युमिंग आहे बट प्रोव्हाइड्स द गुड व्हेंटिलेशन. तर आन्सर विल बी द सेंटर ड्रिफ्ट मेथड. मेथड्स ऑफ ड्रिफ्ट. 4 प्रकारच्या ड्रिफ्टच्या मेथड आहेत. पहिली मेथड आहे टॉप ड्रिफ्ट मेथड. टॉप ड्रिफ्ट मेथडमध्ये काय आहे? पहिल्यांदा आपण आता हे जेव्हा ड्रिफ्टिंग करतो तेव्हा आपण काय करतो? जो पहिला हा एरिया ड्रिफ्ट करतो, नंतर हा एरिया ड्रिफ्ट करतो, नंतर हा एरिया. तेच म्हणलेलं आहे बोरिंग ऑर ब्लास्टिंग अ टॉप सेंटर हेडिंग ऑफ ड्रिफ्ट. नंतर वाईड करतो, दॅट इज द दुसरा. वाइडनिंग अँड एनलार्जिंग द ड्रिफ्ट. अँड द शेवटला बेंचिंग, हे बेंचिंग करतो. नंतर सेंटर ड्रिफ्टमध्ये म्हणलं आहे आपल्याला माहिती आहे इट इज टाइम कन्झ्युमिंग, प्रोव्हाइड्स गुड व्हेंटिलेशन, रिक्वायर्स लेस पॉवर, एलिमिनेट सपोर्टिंग प्लॅटफॉर्म. साईड ड्रिफ्ट काय आहे? फॉर लार्ज टनेल इन बॅड ग्राउंड. आणि लास्ट आहे बॉटम ड्रिफ्ट. रूफ प्रॉपरली लाईनड आणि प्लॅटफॉर्म जनरली अवॉइडेड ऑर मे हॅव लो हाईट. हे इम्पॉर्टंट आहे आणि सिम्पल आहे, असं काही एवढं अवघड नाही आहे. तर ह्या मेथड आहेत ज्या ड्रिफ्टच्या मेथड आहेत. आता आपण 36च्या 36 क्वेश्चन पाहिलेले आहेत. एकदम सिम्पल क्वेश्चन आहेत, काही अडचण नाही आहे. आणि हे क्वेश्चन तुम्ही नक्की करा, कारण हे क्वेश्चन रिपीट MPSCला मी परत सांगतोय की MPSCला रिपीट क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे हे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत. आणि हे क्वेश्चन कदाचित 2020मध्ये यातील एखाद दुसरा क्वेश्चन रिपीट येऊ शकतो. तर अशा प्रकारे आपला टनेलिंगचा कोर्स हा पूर्णपणे आता कंप्लीट झालेला आहे. आता आपण नेक्स्ट कोर्स दॅट इज द ब्रिज इंजिनिअरिंग सुरू करूया. ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये आपण सेम त्यामध्ये टनेलिंगचा नोट्स पाहणार आहेत.
सेम आपण यामध्ये परत टनेलिंगच्या नोट्स पाहणार आहेत. ब्रिज इंजिनिअरिंगच्या नोट्स पाहणार आहेत. त्या ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये पण सेम आपण टनेलिंगसारखे सुरुवातीला त्याचे नोट्स पाहूया आणि एंडला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहूया. तर अशा प्रकारे आपला पहिला जो सब्जेक्ट आहे टनेलिंग तो कंप्लीट झालेला आहे. टनेलिंगचा व्यवस्थित अभ्यास करा. टनेलिंग हा एकदम इझी टॉपिक आहे आणि यामध्ये तुम्हाला इझिली मार्क मिळू शकतील. तर अशा प्रकारे आपलं टनेलिंग कंप्लीट झालं आहे. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पाहूया की कोणकोणते बाकीचं ब्रिज इंजिनिअरिंग पाहूया. ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये इम्पॉर्टंट एकदम सिम्पल आहे ब्रिज इंजिनिअरिंग. त्यामध्ये पण त्यामध्ये एक आहे की तुम्हाला भरपूर गोष्टी ह्या पाठ कराव्या लागतील. टनेलिंग, इस्टिमेशन, कॉस्टिंग किंवा ब्रिज असो, इथे तुम्हाला पाठांतर करावंच लागेल. कारण पाठांतर केलं तरच तुमच्या त्या लक्षात राहतील गोष्टी. कारण काही व्हॅल्यूज आहेत ज्या तुम्हाला पाठच करावे लागतील. तुम्हाला पर्याय नाही आहे. तुम्हाला काही कोणालाच पर्याय नाही आहे तिथे. त्यामुळे पाठच करावे लागतील. त्यामुळे आपण व्यवस्थित घेऊया ब्रिज इंजिनिअरिंग. आता टनेलिंग हे लेक्चर कसं झालं, ह्या नोट्स जर तुम्हाला समजल्या असतील तर फीडबॅक द्या. कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसं वाटलं तुम्हाला लेक्चर. काय इम्प्रूव्हमेंट करायची गरज असेल तर ते पण सांगा. फीडबॅक सांगा आणि नोट्स कशा वाटल्या ते पण सांगा. आणि आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली तुम्हाला हे जे 6 लेक्चर झालेत आपले नोट्सचे टनेलिंगचे त्याची लिंक पण देईल. आणि आपलं जे तुम्हाला जर या प्रिव्हियस इयर MPSC क्वेश्चनची जर PDF पाहिजे असेल तर खाली दिलेले जे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावर जॉईन करा. तिथे मी आपल्या चॅनलवर PDF सारखं अपलोड करतो आहे. तिथे पण ही PDF मी अपलोड करेन. तर ओके. आणि लास्ट नॉट बट द लिस्ट, खूप मॅक्सिमम विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण कसं आहे, विद्यार्थ्यांकडे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. आणि असं नाही आहे की आपल्या खेड्यापाड्यात सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचायला पाहिजे. हाच आपला मेन उद्देश आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि आपण टनेलिंग हा कोर्स कंप्लीट केलेला आहे. तर आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये दॅट इज द ब्रिज इंजिनिअरिंगमध्ये भेटूया. ओके, थँक्यू.